हा तो दिवस होता जो आम्ही लाईफमध्ये कधीच विसरू शकत नाही. आमच्यासाठी विस्मरणीय दिवस आहे. म्हणजे तो कसं काय, तर रात्रीचे 8-9 तरी वाजलेले असतील तेव्हा अयशला ताप आलेला होता. तर हा छोटा बाळ असल्यामुळे आम्ही त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलोत की काय झालेत बा म्हणून. जसं हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तसं आम्हाला माहिती झालं की याला निमोनियाचे लक्षणे दिसत आहेत बा म्हणून याला ॲडमिट करावं लागेल बा असं म्हणून. तर आम्ही एका डॉक्टरला विचारण्याच्या ऐवजी दुसऱ्या पण डॉक्टरला विचारलं का हे खरं आहे का, आम्हाला एवढ्याशा बाळाला अजून पुन्हा हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागणार आहे का. तर त्यानं पण आम्हाला तसंच सांगितलं की हो बाळाला तुम्हाला ॲडमिट करावं लागेल बा म्हणून. आणि माझ्या बाळाला जस्ट 1 महिना कंप्लीट होणार होता. तर या खुशीत होतो का आमचा बाळ मस्त 1 महिन्याचं झालं आणि तेव्हाच आम्हाला हे दिवस बघायला मिळालेले होते. आणि निमोनियाचे लक्षण जेव्हा सुरू झाले तेव्हा अयशच्या छातीमध्ये गड्डा सुरू झालेला होता. म्हणजे जेव्हा तो श्वास घ्यायचा पूर्ण छाती त्याची अंदर जायची. त्याच्यामुळे आम्ही लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलोत. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला माहीतच असेल त्या हॉस्पिटलमध्ये काय काय करतात. त्याचं सर्वात पहिले ब्लड वगैरे काढलं, त्याला सलाईन लावली, नाकामध्ये ऑक्सिजन लावलं. इतका छोटा बेबी होते ना, इतकं तो रडत होता, तरी पण त्या लोकांनी खूप काही त्याच्यासोबत केलं. आणि डॉक्टर लोकांचे जे काम होतं ते तर त्यांनी केलंच आहे, ते तर त्यांना करावंच. काही गोष्टी उरल्या आहेत ते बघूया पुढच्या